सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आजचा दिवस म्हणजे समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गौरव आहे, त्यामुळे त्या सर्व गौरवांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आणि अभिनंदन करायचं आहे। आजचे प्रमुख अतिथी यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं। आजचे अतिथी आहेत सन्माननीय श्री उमेश कदम सर, उपसंपादक दैनिक दिव्य मराठी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आज त्यांनी स्वीकारावं। त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं। त्यानंतर माननीय डॉक्टर संगीता देगावकर मॅडम, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, यांना पण विनंती करते की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं। जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत व अभिनंदन करावं। टाळ्यांची कमी कुठेही कमतरता दिसू नये असं सगळ्यांना माझं कळकळीची विनंती आहे। त्यानंतर माननीय श्री संजीव भोपळे सर, माजी अधीक्षक, प्राथमिक गांधी आश्रमशाळा सोलापूर, यांचं देखील स्वागत व अभिनंदन। त्यानंतर माननीय श्री रमेश उमराबतकर सर, असिस्टंट कमिशनर एम्प्लॉयमेंट रिटायर, यांचं मी व्यासपीठावर आगमन होत होते, त्यांचंही टाळ्या वाजवून जोरात स्वागत करायचं आहे। खरं तर आज प्रमुख अतिथींचं स्वागत करणे हा आपलं कर्तव्यच आहे आणि आपल्या भारत देशातील ही संस्कृती आहे। त्यामुळे अतिथीच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, अतिथीच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊन करतो हा स्वागतांचा सोहळा, हा स्वागतांचा सोहळा। पुन्हा एकदा मी प्रमुख पाहुण्यांचं अभिनंदन व स्वागत करतो। मी माननीय प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आपण भारत मातेचं प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करावं असं विनंती करतो। आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय उमेश कदम सर, उपसंपादक दैनिक दिव्य मराठी, त्यानंतर डॉक्टर संगीता देगावकर, स्त्रीरोग प्रसूती तज्ञ, त्यानंतर संजीव भोपळे सर, माजी अधीक्षक, प्राथमिक गांधी आश्रमशाळा, त्यानंतर श्री सन्माननीय रमेश उमराबतकर सर, असिस्टंट कमिशनर एम्प्लॉयमेंट रिटायर, यांचं सर्वांचं एकदा पुन्हा एकदा स्वागत स्वागत स्वागत। तमसो मा ज्योतिगम या उक्तीप्रमाणे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवासच अनुभव प्रतिष्ठानने समाजासाठी सुरू केला होता आणि आज त्या तेजाच्या दिशेने वाटचाल करत असलेला प्रत्येक पुरस्कारकर्ता समाजासाठी एक ज्योत आहे। प्रत्येक पुरस्कर्ता एक समाजासाठी ज्योत आहे। जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करावं पुरस्कारकर्त्यांसाठी। प्रमुख पाहुण्यांना विनंती करते आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं। पुढील प्रमुख पाहुण्यांचा परिचय देतील सुनंदा भाईकट्टी, यांना विनंती करते आपण त्यांचा परिचय द्यावा। नमस्कार। आजच्या कार्यक्रमास लाभलेले आपले प्रमुख पाहुणे त्यांच्या परिचय आपण करून घेऊयात।
आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुखपणे माननीय श्री उमेश कदम, दैनिक दिव्य मराठीच्या गेल्या 14 वर्षापासून ते उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गावाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार 2015 त्यांना मिळालेला आहे. असे अनेक आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. नेहमी सामाजिक कार्यात ते काम करत असतात. त्यानंतर माननीय श्री संजीवजी ढोकळे साहेब आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. ते माजी अधीक्षक प्राथमिक गांधी आश्रम ते माजी अधीक्षक म्हणून आहेत. त्यानंतर पुढचे प्रमुख पाहुणे लाभलेले श्री रमेश हुन्नाबादकर सर. ते रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ एम्प्लॉयमेंटमध्ये आहेत. ते पुढचे प्रमुख पाहुणे माननीय सौ डॉक्टर सुनीता जयगावकर मॅडम आहेत. त्यांचे शिक्षण MBBS DGO लॅप्रोस्कोपी सर्जरी प्रसूतीपूर्व सोनोग्राफी फेलोशिप बेंगलोर इथून झालेला आहे. देगावकर रुग्णालयात प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ सल्लागार म्हणून काम करत आहेत. सोलापूर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. 2018 आणि 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. करोना काळात गौरचौडी रुग्णालय येथे करोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रसूती करणारे एकमेव वैद्यकीय अधिकारी होते. सध्या महिला हॉस्पिटल येथे विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. एकदा जोरदार टाळ्याच्या सगळ्यांचे स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. पुढील कार्यक्रम असणारे आपले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय उमेश कदम सर यांचा सत्कार शिवानंद आंगुळ सर यांनी करावा मी असं विनंती करतो. जोरात टाळ्या वाजवून त्याचे सगळ्यांनी स्वागत व अभिनंदन करायचं आहे. सत्कार म्हणजे आदराचा स्पर्श, ज्याच्या प्रेरणादायीने उपस्थितीने हा सोहळा अधिक तेजस्वी झाला आहे. अशा आपल्या मंचावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात ही आनंदाची वेळ आहे. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार स्वीकारावा. माननीय डॉक्टर सौ सुनीता देगावकर मॅडम यांचा सत्कार महिला अध्यक्ष श्वेता कालदीप यांनी करावा असं मी विनंती करतो. जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय श्री संजीव ढोकळे सर यांचा सत्कार महेशभाई कट्टी अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी करावा असं मी विनंती करतो. जोरात टाळ्यांच्या गजरात पुढील प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री रमेश हुन्नाबादकर सर यांचा सत्कार गणेश कालदीप सरांनी करावा असं मी विनंती करतो. जोरात टाळ्यांनी त्यांचा स्वागत व अभिनंदन करावं. टाळ्यांची कमतरता कुठेही जाणवता कामा नये. सगळ्यांचा फुल एनर्जी आहे आता. धन्यवाद. व्यासपीठावर विराजमान व्हावं असं प्रमुखपणे विनंती करतो. प्रास्ताविकेसाठी मी आमंत्रित करतो सौ श्वेता कालदीप महिला अध्यक्ष यांना विनंती करते की आपण प्रास्ताविक करावं. जोरात टाळा वाजवून त्यांचं स्वागत करावं.
प्रथम सर्वांना नमस्कार. सोलापूरचे ग्रामदैवत श्री चुयोगी सिद्धरामेश्वर यांच्या चरणी वंदन करून तसेच भारत मातेच्या प्रतिमेला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेला सुरुवात करते. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुनीता देगावकर मॅडम, माननीय श्री रमेश अंबाबादकर साहेब, माननीय श्री उमेश कदम साहेब आणि माननीय श्री संजीव ढोपळे साहेब यांचे मी स्वागत करते. तसेच आजचे पुरस्कार मानकरी आणि येथे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनी यांचेही मी स्वागत करते. आज श्रावण मासानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि समाजात सकारात्मक भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा आमच्या अनुभव प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने अनुभवरत्न पुरस्कार 2025 या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. तसेच आमच्या अनुभव प्रतिष्ठानची स्थापना 2020 म्हणजेच कोरोना काळात झाली. या ट्रस्टतर्फे वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात, जसे की रक्तदान शिबिर, गुढीपाडवा सणानिमित्त गरजू व गरीब विद्यार्थी आणि बेघर लोकांना गोड पदार्थ म्हणून तूप पुरणपोळी वाटप करण्यात येते. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांना पाणी बॉटल व औषधे वाटप करण्यात येते आणि दिवाळीनिमित्त गरीब अनाथ व गरजूंना फराळ वाटप करण्यात येते. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने मकर संक्रांत निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू व वाण लोटले कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी नृत्य स्पर्धा आयोजित केली जाते आणि महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी यशस्विनी महिला पुरस्कार देण्यात येते. यंदाचा अनुभवरत्न पुरस्कार हे दुसरे वर्ष आहे. तसेच अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने विंचूर येथे गॅस स्फोट झालेल्या घटनास्थळी जाऊन तेथील तिन्ही कुटुंबांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून किराणा माल महिनाभर पुरेल इतके मदत करण्यात आले. आणि आणखीन एक विशेष गोष्ट सांगायची म्हटले तर आमच्या प्रतिष्ठानला 2 पुरस्कार मिळाले आहेत. पहिले म्हणजे श्रीराम प्रतिष्ठान शेळगी सोलापूर यांच्याकडून विशेष समाजकार्य पुरस्कार आणि दुसरे पुरस्कार आहे श्रीमंत योगी युवा प्रतिष्ठानकडून युवा प्रेरणा पुरस्कार. असे 2 पुरस्कार मिळाले आहेत. असे आजवर जे कार्य करण्यात आले त्यामागे दानशूर व्यक्ती आणि मार्गदर्शनातून पाठबळ देणारे अनेक मान्यवर आहेत. असंच आमच्या कार्याला आपण प्रोत्साहन द्यावे, सहकार्य देखील करावे अशी आशा बाळगते आणि पुढील सूत्रे गणेश गळमेल यांना सोपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज प्रमुख कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. पुरस्काराच्या मानकरींचा आज सन्मान व गौरव होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप असणार आहे सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल असे असेल पुरस्कारांकर्त्यांना. मी प्रथमतः व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करते की आपण थोडंसं व्यासपीठाच्या अलीकडे यायचं. आजचे पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत ज्यांनी आपल्या सोलापुराचं नाव कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन आपल्या सोलापुराबद्दल एक आपुलकी आणि प्रेम असं गाजवलेले आणि आपले मोठे बंधू म्हणून आम्ही त्यांना समजतो असे सन्माननीय अनिश शस्त्रबुद्धे सर यांचं जोरात स्वागत करून त्यांना अभिनंदन करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांचा सत्कार सन्माननीय उमेश कदम सरांनी करावा असं विनंती करतो. पुरस्काराची त्यांची माहिती स्पाइस अँड आईस इव्हेंट सर्व आजपर्यंत 1800 पेक्षा जास्त इव्हेंटचा अनुभव ऑडी, मर्सिडीज बेंच, हॉल वेंजन, अल्ट्राटेक सिमेंट, तारा ज्वेलर्स, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या कंपनीचे कॉर्पोरेटचे इव्हेंटचे यशस्वीतेने नियोजन केलेले आहे. वयाच्या 15व्या वर्षी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे क्रिकेट पंच परीक्षक म्हणून परीक्षा उत्तीर्ण करून त्यांचं रेकॉर्ड बीसीसीआय क्रिकेट अंपायर सोलापूर जिल्ह्यातील एकमेव असं व्यक्ती आपल्याला लाभलेला आहे. खरोखरच त्यांचं कौतुक करावं थोडं कमीच आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत व अभिनंदन करावं. सरांना विनंती करतो की आपण पुरस्कार स्वीकारावा. जोरात टाळ्यांचं त्यांचं स्वागत करावं.
खरोखरच सोलापूरसाठी एक अनमोल रत्न असं आपल्याला मिळालेलं आहे. या रत्नातून आपण कितीही म्हणजे सोलापूरसाठी काम करतील, खरोखरच हे उज्ज्वल भविष्य आपल्या सगळ्या सोलापूरकरांसाठी. धन्यवाद सर. पुढील पुरस्कार मानकरी आहेत. पुढील पुरस्कार मूर्ती आहेत सन्माननीय राहुल बिराजदार सर, समाजसेवक. यांना विनंती करते की आपण व्यासपीठाकडे यायचंय. आमचे परम मित्र सन्माननीय राहुल बिराजदार गेल्या 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचे शिक्षण MSc BEd झालेलं आहे. सामाजिक क्षेत्रात 2016 पासून त्यांनी महिला आरोग्य व लैंगिक शिक्षण या क्षेत्रात प्रबोधक म्हणून कार्यरत आहेत. 2017 ते 2020 दरम्यान जागतिक पातळीवरील 90 देशांमध्ये कार्य करणाऱ्या द वर्ल्ड अँड वर्ल्ड ॲट स्कूल या संस्थेत ग्लोबल युथ अँबॅसेडर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील भारत गौरव पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील IRECT ग्लोबल स्पार्किंग अँड पर्सनॅलिटी अवॉर्ड असे टोटल 19 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत व नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात आणि विशेष करून अनुभव प्रतिष्ठानला नेहमी त्यांचं पाठबळ मोठ्या प्रमाणात असतो. त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन व स्वागत. जोरात टाळ्या वाजवून त्याचं सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी. असं नौका आपला समाजसेवक आज सोलापूरचं नाव लौकिक पूर्ण भारतभर करत आहे. खरंच त्यांचं कौतुकास्पद आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. पुढील पुरस्कार मानकरी आहेत श्री प्रशांत जोशी, पत्रकार आहेत. त्यांचे शिक्षण ME BEd मराठीमध्ये झाले असून सध्या वरिष्ठ उपसंपादक दैनिक संचार व सोलापूर वृत्त निवेदक आकाशवाणी येथे कार्यरत आहेत. सैनिक पत्रकार संघाचे सोलापूर माजी अध्यक्ष होते. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सोलापूर महानगरपालिका अरविंद बापू देशमुख प्रतिष्ठान नागपूर, बनशेट्टी प्रतिष्ठान, गोडके प्रतिष्ठान, रंगावैद्य प्रतिष्ठान या सर्व संघटनांकडून पुरस्कार देण्यात आलेले आहेत. काही अविनाश कुलकर्णी आदर्श पत्रकार पुरस्कारचे पहिले मानकरी ते आहेत. अतिशय कौतुकास्पद सरांचं काम आहे. मागील काही वर्षापासून दैनिक संचारमध्ये उपसंपादक म्हणून काम करत आहेत आणि विशेष करून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की नेहमी अनुभव प्रतिष्ठानला एक पॉझिटिव्ह थिंकिंगने आणि नेहमी सकारात्मक विचाराने आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांचं देखील मी धन्यवाद मानतो अनुभव प्रतिष्ठानकडून. पुन्हा एकदा त्यांचं टाळ्या वाजवून जोरात स्वागत व अभिनंदन. पुढील सत्कार मूर्ती आहेत माननीय सौ अश्विनी तडवळकर मॅडम, नाट्य कला क्षेत्र. यांचा सत्कार सौ सुनीता देगावकर मॅडम यांनी करावा असं विनंती करतो. जोरात टाळ्या त्याचं स्वागत करायचं आहे. सौ अश्विनी अनिल तडवळकर, नाट्य क्षेत्र कला क्षेत्र, शिक्षण MA नाट्य क्षेत्रात झाले आहे. पत्रकार क्षेत्रातील गेल्या 17 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांना मिळालेली पुरस्कार लाडली पुरस्कार, डॉक्टर आव्हाबाई वाडिया पुरस्कार, आदर्श पुरस्कार, कैलासवासी ल गो काकडे स्मृती पुरस्कार, राजमाता जिजाऊ पुरस्कार असे 40हून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. आज मिळालेले पारितोषिक महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत 9 रौप्य पदक, महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत 6 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत 15 वेळा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे आणि नाट्य निर्मितीचे 23 वेळा प्रथम पारितोषिक मिळाले. असे अनेक वर्षापासून बालनाट्य चळवळीत ते अग्रेसर आहेत व सामाजिक क्षेत्रात पण नेहमी त्यांनी मदत करत असतात.
खरोखरच त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत व अभिनंदन करावं. त्यांचा सत्कार सुनीता देगावकर मॅडम यांनी करावा असं विनंती करतो. आजचे खरं तर सर्व पुरस्कार करतील सोलापूर रत्न आहे, त्यामुळे सगळ्यांचं किती कौतुक करावं थोडं कमीच आहे. पुन्हा एकदा सगळ्यांसाठी जोरात टाळा वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. पुढील पुरस्कार मानकरी आहेत माननीय सौ संगीता गोटे शिक्षक. यांचा सत्कार रमेश हुंडाबतकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. गोटे मॅडमचे शिक्षण MA BEd झाले आहे. ते सध्या श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. 29 वर्षापासून शिक्षण सेवेत काम करत आहेत. त्यांना लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कार, आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार, गुरु विद्या प्रतिष्ठानकडून आदर्श शाळा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नेहमी सामाजिक कार्यात ते सहभाग असतात. खरंच एक मुख्याध्यापक म्हणून जेवढं एका शिक्षकाचं मन जपता येईल सगळ्या मुलांचं, तसं त्यांचं नेहमी कार्य असतं. त्यामुळे त्यांचं मागील 27 वर्षापासूनचा अनुभव बघितला तर शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचा आई मुलासारखं नातं असल्यासारखं आहे. त्यामुळे जोरात त्यांचं स्वागत करायचं आहे टाळ्या वाजवून. धन्यवाद मॅडम. पुढील पुरस्कार मूर्ती आहेत श्वेता विरोज धर्माधिकारी महिला पोलीस. यांचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. त्यांचं शिक्षण BA डिस्ट्रिक्ट ट्रॅफिक ब्रांच सोलापूर येथे त्यांनी कार्यरत आहेत. त्यांचं जोरात त्यांना टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. एक कर्तृत्ववान असं महिला पोलीस त्यांनी आपल्या कष्टातून उभारलेले आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं थोडं कमीच आहे. अनुभव प्रतिष्ठानकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचे सत्कार उमेश कदम सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. पुढील पुरस्कार मानकरी आहेत माननीय श्री अभिषेक शिरशीकर सर, वकील आहेत. त्यांचा सत्कार संजीव ढोपटे सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. शिक्षण LLB BCCA CIT झाले आहे. सोनी कॉलेजमध्ये 6 वर्षे बिझनेस लॉ विषयावर प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 4 वर्षे हिराचंद नेशनल कॉमर्स कॉलेजमध्ये टॅक्सेस बिझनेस लॉ या विषयात प्राध्यापक म्हणून काम केले. 2008 ते 2018 DAV कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ज्योतिष विशारद व रत्नशास्त्र विशेष अभ्यास व मार्गदर्शक आहेत ते. त्यांना मिळालेले पुरस्कार सोलापूर युनिव्हर्सिटी 8व्या क्रमांक, DAV कॉलेजमध्ये शॉर्ट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन आणि टॅक्सेशन लॉमध्ये पहिला क्रमांक मिळाल्याचं प्रमाणपत्र, दत्तमंदिर गणपती घाटतर्फे उत्कृष्ट कार्याबद्दल प्रज्ञाचक्षू पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. धन्यवाद सर. पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत दौला मारुती ठेंगी डॉक्टर. यांचं सत्कार सन्माननीय रमेश हुंडाबतकर सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सोलापुरातील एक नामवंत डॉक्टर आहेत दौला ठेंगी सर. यांचं शिक्षण MS नेत्रतज्ञ झाले आहे. सध्या सल्लागार नेत्र म्हणून तज्ञ म्हणून काम करत आहेत. लायन्स क्लब ऑफ सोलापूर रॉयलचे 2 वेळा अध्यक्षपद, अनेक सामाजिक संस्था आणि उपक्रमाशी जोडलेले आहेत. सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे. झांबिया आफ्रिकेतील सल्लागार नेत्र शकतशील म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यांचं देखील मनापासून अभिनंदन व स्वागत.
धन्यवाद सर. पुढील पुरस्कार मानकरी आहेत माननीय श्री योगेश हवले सर, डेव्हलपर्स आहेत ते. त्यांचा सत्कार उमेश कदम सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. विश्वनाथ कन्स्ट्रक्शनची सुरुवात 2020 साली झाली. आजपर्यंत 400हून अधिक घरे त्यांनी बांधली आहेत. त्यांना या यशाच्या पाठीमागे त्यांच्या धर्मपत्नी सारिका व सारे कुटुंब त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत आहेत. सरांचं काम अतिशय प्रामाणिक व गरजू लोकांपर्यंत आपण कसं त्यांना काम करता येईल, जेणेकरून कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये माफक दरात किंवा अल्प दरात त्यांना कसं आपण काम करून देता येईल हे त्यांचा दृष्टिकोन आहे. कारण एक समाजाची सेवा म्हणूनच ते करत आहे. त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमामध्ये विशेष सत्कार म्हणून आम्ही 2 व्यक्तींची निवड केलेली आहे. या 2 व्यक्तींच्या मध्ये पहिलं नाव आहे राहुल तंबाके. सहाय्यक अभियंतापदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन व स्वागत. त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांचा सत्कार सन्माननीय उमेश कदम सरांनी करावा असं मी विनंती करतो. 2013 रोजी त्यांनी स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक म्हणून निवड झाले. 2024 रोजी कनिष्ठ अभियंता निवड झालेली आहे आणि परवाच नुकतं एप्रिल महिन्यात सहाय्यक अभियंता म्हणून श्रेणी 2 या पदावर त्यांची निवड झालेली आहे. आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि विशेष करून अनुभव प्रतिष्ठानचे एक सदस्य असल्यामुळे आम्हाला अजून आमचा मित्र या पदापर्यंत पोहोचला. यामुळे आम्हाला अजून थोडं जास्त मन भरवून आलेलं आहे. त्यामुळे आम्ही विशेष त्यांचा सत्कार करत आहे. त्यामुळे त्यांचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढील सत्कार मूर्ती आहेत यशस्वी विश्वनाथ आमाने. त्यांचा सत्कार सौ सुनीता देवगावकर मॅडम करावा असं मी विनंती करतो. खरं तर यशस्वी आमाने त्यांचे गुरु म्हणलं तर अश्विनीताई तडवळकर यांनी आहेत. खरं तर त्यांनी बालनाट्य कार्यक्रमामध्ये गेल्या 5 वर्षापासून प्रसिद्ध सिने व नाट्य कलावंत श्री आमिर व सौ अश्विनी तडवळकर यांच्या मार्गदर्शनात समर्पित फाउंडेशन नाट्यशाळेत सहभागी आहेत. 2023-24 मध्ये राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत समांतर नाटक उत्कृष्ट भूमिका म्हणून सोलापूर केंद्रात प्रथम पारितोषिक व 2024-25 महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जत्रा या नाटकात उत्कृष्ट अभिनय म्हणून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनाचे अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व अनुभव प्रतिष्ठानकडून मी आपले खूप खूप अभिनंदन. मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. अजून एक सत्कार राहिलेला आहे. ज्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्हाला फोन करून या अनुभव प्रतिष्ठानला आम्ही काहीतरी थोडंफार आजचं ट्रॉफीचं जो त्यांच्या स्मरणार्थ महालिक दुलंगे यांचे वडील शंकरराव दुलंगे यांच्या स्मरणार्थ त्यांनी समर्पित केलेलं आहे. मी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आमंत्रित करायचं. त्यांचा सत्कार सन्माननीय डोबरे सरांनी करावा असं मी विनंती करतो. विशेष करून मी वहिनींना पण विनंती करतो की आपण जोडून यावं. त्यांचा मुलगा नेहमी अभिषेक दुलंगे अनुभव प्रतिष्ठानसाठी नेहमी कार्यरत असतो. व्हिज्युअल मीडिया किंवा व्हिडिओग्राफर या सगळ्या गोष्टी तो अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने करत असतो. त्याचा देखील खूप खूप कौतुक. जोरात टाळ्या वाजवून त्याचं स्वागत व अभिनंदन. आपल्याच कुटुंबातील एक मनुष्य आपल्याला सर्वपरीने प्रयत्न करत असतो. हीच गरज आपल्या आजच्या काळाची गरज आहे आणि हे तुम्ही दाखवून देत असतात नेहमी. त्यामुळे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.
असंच प्रेम कायम आमच्या प्रतिष्ठानला राहू दे हीच विनंती. जोरात टाळ्या वाजवून त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन. मान्यवरांना विनंती करते की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. पुरस्कार मूर्तींचे आता मनोगत असणार आहे. आजचा क्षण म्हणजे सन्मानाचा अनुभवरत्न पुरस्कार हा केवळ ट्रॉफी नसून तो आहे कर्तृत्वाचा आणि सेवाभावाचा गौरव आहे. केवळ ट्रॉफी नसून तो कर्तृत्वाचा आणि सेवाभावाचा गौरव आहे. अशा मी पुरस्कार करते मनोगतांना आमंत्रित करतो. प्रथमतः अभिषेक शिरसीकर सर यांना विनंती करते की आपण बहुमूल्य असं मनोगत व्यक्त करावं. जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. माननीय व्यासपीठावरील मान्यवर, अनुभव प्रतिष्ठानचे श्री अध्यक्ष महेश भायकट्टी सर, सर्व पदाधिकारी व उपस्थित सर्व मान्यवर, आजचा दिवस हा माझ्यासाठी एक अत्यंत अविस्मरणीय आहे. कारण मी आतापर्यंत जेवढे पुरस्कार घेतले त्या पुरस्कारामध्ये माझे आई वडील समोर उपस्थित नव्हते. आज हा पुरस्कार माझ्यासाठी अविस्मरणीय यासाठी आहे कारण आई वडील माझे आज माझ्या समोर आहेत. अनुभव रत्न हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे. हा केवळ माझ्या एकट्याचा सन्मान नाही तर माझ्यासोबत काम केलेल्या, मला मार्गदर्शन केलेल्या आणि माझ्यावर विश्वास ठेवलेल्या सर्व प्रत्येकांचा हा गौरव आहे. माझे मनोगत, मी आज जे काही आहे ते केवळ माझ्या परिश्रमामुळेच नाही तर अनेक व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे आहे. सर्वप्रथम मी माझे आई वडील दादा शिरसीकर आणि आई जी माझी प्रेरणास्थान आहे, माझे गुरु ओशो, अर्धांगिनी अमृता, आरोही आणि आर्यन आणि कुटुंबियातील सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्या पाठिंब्यामुळं आणि त्यागामुळं हे शक्य नव्हते. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी हा टप्पा इथपर्यंत पोहोचू शकलो. माझ्या गुरुजनांचे श्री अग्रवाल सर व एच.जी. कुलकर्णी सर, गणेश कुलकर्णी सर आणि मार्गदर्शकांचे योगदान मी कधीही विसरू शकत नाही. त्यांनी मला केवळ कायद्याचे ज्ञान दिले नाही तर या पेशातील नैतिकता, समर्पण आणि जबाबदारीची जाणीव करून दिली. ज्यांचे मार्गदर्शन मला प्रवासात एका दीपस्तंभासारखे वाटते. माझ्या सहकाऱ्यांचे, खास करून प्रशांत कुलकर्णी सर, शिवानी मॅडम, आदित्य, बलबीम अशा अनेकांचे मी आभार मानू इच्छितो. त्यांच्यासोबत काम करताना मी भरपूर काही शिकलो. त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळं आणि पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत येऊ शकलो. कायदेशीर क्षेत्रातील प्रवास, कायदेशीर क्षेत्रातील माझा हा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला आहे. या प्रवासात अनेक वेळा कठीण प्रसंग आले पण प्रत्येक वेळी त्यातून शिकायलाच मिळाले. मी नेहमीच न्यायासाठी, सत्यासाठी लढण्याचा प्रयत्न केलाय. कायद्याचे राज्य टिकवणे आणि गरजूंना न्याय मिळवून देणे हे माझे नेहमीच ध्येय ठरलेले आहे. हा पुरस्कार मला या ध्येयावर अधिक दृढ राहण्याची प्रेरणा देतो. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे अशी मला याची जाणीव आहे. भविष्यातील संकल्प, भविष्यातही मी याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करीत राहीन. कायद्याच्या क्षेत्रात नवीन शिकत राहीन, बदलत्या कायद्यानुसार स्वतःला अद्ययावत ठेवीन आणि समाजासाठी माझे योगदान देत राहीन. विशेषतः ज्यांना कायद्याची मदतीची गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. आणि मी या निमित्ताने एक संकल्प करू इच्छितो, कारण मी वकील जरी असलो तरी टॅक्स प्रॅक्टिशनर आहे. इन्कम टॅक्स, जीएसटी, गुंतवणूक या बाबतीमध्ये मी सल्ला मागचे 15-17 वर्ष झाले मी करतोय. तर या निमित्ताने मला आता एक सुचलंय की बाबा बरेच जणांना, या समस्त सोलापूरकरांना गुंतवणूकदारामध्ये
बाबतीत जागरूक करण्याचा संकल्प मी आज या ठिकाणी घेतो. कारण बऱ्याच जणांना सोलापुरामध्ये आपण बघितलंय मागच्या काही बातम्या मॅडम आहेत की काय घडतं, गुंतवणुकाच्या नावाने काय होतं. आणि जेव्हा माणूस रिटायर होतो त्यांना ते दोनच गोष्टी माहीत असतात, स्टेट बँकेतली एफडी आणि पोस्टातलं स्कीम. त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी माहीत नाहीत. म्युच्युअल फंड म्हणा किंवा चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत गुंतवणुकीच्या माहीत नाही आहेत बऱ्याचदा मी बघतो. तर या निमित्ताने मी गुंतवणूक कशी व्हावी या बाबतीमध्ये जागरूकता पसरवण्याचं काम करेन. आणि माझ्या यशाचे सूत्र, या जीवनाच्या सूत्रामध्ये मी जर बघितलं तर आई वडील आणि गुरुजनांनी सांगितलेला मार्ग त्याच्यावर अग्रक्रमण करणे हेच ठरवलेले. मी माझ्या लॉ मध्ये शिकताना एक गोष्ट मला सांगितली होती माझ्या गुरुजनांनी, महाजनो यत्पंथः सपंथः, दॅट पाथ इज राईट पाथ फ्रॉम विच द ग्रेट नेम ग्रोज. आपण काय करायचंय, जे मोठे मोठे लोक मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गाने फक्त चालत राहणं हेच आम्हाला शिकवलेलं आहे. आणि माझ्या लॉच्या प्रोफेशन मध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना पण मी हेच शिकवत होतो की रमाकांत आता अनिश सहस्रबुद्धे सर आहेत ते बोलतीलच, क्रिकेटमधले दिग्गज आहेत ते. तर सर सचिन तेंडुलकर सरांना त्यांच्या गुरूंनी एक मार्ग सांगितला होता, म्हणजे रमाकांत आचरेकर सरांनी, की तुला जर यशस्वी व्हायचं असेल सचिन तर पिचवर राहा, रन ऑटोमॅटिक होतील. तसंच मला विद्यार्थ्यांना हेच सांगायचं होतं. आणि जे लॉ प्रोफेशन मध्ये किंवा कुठल्या पण प्रोफेशन मध्ये असेल, यश हे तुम्ही त्या ज्या ठिकाणी आहात तिथं मनापासून जर काम केलं आणि टिकून राहिलं तर यश हे ऑटोमॅटिक होईल. तर हेच माझं गमक आहे. आणि अजून एक गोष्ट जी त्रिसूत्री आहे ते एका शुभाशेतीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की या 3 गोष्टीमुळं मला माझ्या आई वडिलांनी या मार्गांवर जायला प्रेरित केलं. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीवितम. अर्थात जीवन त्यांचेच सफल आहे जो परिश्रमी आहे, ज्याच्या वाणीत मधुरता आहे आणि जो दान करतो. एकही गोष्ट जर मिसिंग असेल तर ते यशस्वी जीवन म्हटलं जात नाही. आणि मला माझ्या वडिलांनी, दादा शिरसेकरांनी हे शिकवलंय की परिश्रम, कठोर परिश्रम केले पाहिजेत आणि वाणीमध्ये मधुरता पाहिजे आणि एवढं करून दान पण केलं पाहिजे. आज आपण बघतो बऱ्याच गोष्टी सक्सेसफुल असतात लोक, पण चिंगूस असतात. चिंगूस असल्यानंतर काय, म्हणजे आपण जर काही बनलो असेल तर त्याचा एक थोडासा पार्ट आपल्याला समाजामध्ये देणं लागतो. ही भावना जागृत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि माझ्या अग्रवाल सर, ॲडव्होकेट महेश अग्रवाल सर सोलापुरातले खूप प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी मला माझ्या प्रोफेशन मध्ये येताना मला सांगितलं होतं, अभिषेक म्हणले की तू काही पण कर, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तोंडात साखर तर मिळेल भाकर. कितीही रागल झालात, कारण हे प्रोफेशन वेगळं आहे. म्हणले समोरचा पक्षकार कसा असतो काय असतो माहित नाही, पण नेहमी तोंडात साखर म्हणजे मधुरता ठेव तर पुढे काही व्यवस्थित होईल असं त्यांनी सांगितलं होतं. आणि जाता जाता मला फक्त एकच, म्हणजे अजून एक कविता होती, त्या कवितेचा एक भाग मला सारखा प्रेरित करतो. हरिवंशराय बच्चन यांची कविता होती, त्याचं मी पूर्ण कविता म्हणत नाही पण शेवटचा एक पार्ट आहे तो मला फार प्रेरित करतो. तो असा, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई थी देखो और सुधार करो, जब तक न हो सफल नींद चैन की त्याग दो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती है, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. शेवटी या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल मी आयोजक समितीचे आणि ज्युरींचे मनपूर्वक आभार मानतो. कष्ट केल्याचे फळ आज मिळाले, तुमच्या आशीर्वादाने हे यश अधिक मोठे झाले, माझे मन भरून आले, शब्द अपुरे पडले. या पुरस्काराने माझ्या कामाला नवे बळ मिळाले, या पुरस्काराने माझ्या कामाला नवे बळ मिळाले. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की मी 2 मिनिट बोलणार आहे, पण सरांचा टाइम अतिशय वेळ गेला, पण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण उत्तम मनोगत व्यक्त केला तर आपले खूप आभार. माणसाचं मोठेपण त्याच्या वयानुसार ठरवायचं नसतं, माणसाचं मोठेपण त्याच्या वयानुसार ठरवायचं नसतं, त्याच्या कर्तृत्वावरून ठरवायचं असतं, त्याच्या कर्तृत्वावरून ठरवायचं असतं.
आज आपल्या सगळेजण कर्तृत्वानेच पुढे आलेले आहेत. त्यामुळे या कर्तृत्वानाला आपल्याला पाठिंबा देऊन पुढे भविष्यात आपल्या येणाऱ्या वाटचालीसाठी आमच्या प्रतिष्ठानकडून खूप खूप शुभेच्छा. आणि कुठं मदत लागली तर आम्ही कायम आपल्या तत्पराने मदत करायला तयार आहोत. अनुभव प्रतिष्ठानकडून पुन्हा एकदा आपले अभिनंदन. पुढील पुरस्काराचे मनोगत आहेत. सन्माननीय प्रशांत जोशी सर यांना विनंती करतो की आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र श्री उमेश कदम, व्यासपीठावरची सर्व मान्यवर व्यक्ती, समोर बसलेले सर्व सोलापूरकर मान्यवर आणि अनुभव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी. खरं तर आज खूप चांगला योग पण आहे. शिर्षीकर जास्त चांगल्या पद्धतीने ते सांगू शकतात. योग असा आहे की महेश भाईकट्टी आणि गणेश येळमेली आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी फार छान योग जुळवून आणला आणि पुरस्काराचं नाव पण छान दिलंय, अनुभव रत्न. आज जेवढे पुरस्कार प्राप्त आहेत त्याच्यात माझा पुरस्कार त्यांनी अनुभवी म्हणून केला, बाकीचे सगळे बसलेत ते रत्न नाही. आणि खरं आहे, कारण बघा योग कसा असतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते माझे एकेकाचे सहकारी आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात माझा सन्मान व्हावा हा मोठा योग आहे. पुन्हा दुसरा आणखीन एक ह्याच्यामधला फार मोठा योग आहे. ज्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये माझे मित्र अनिश सहस्त्रबुद्धे आहेत. मला आठवतं अनिश सहस्त्रबुद्धेंची पहिली रेडिओवरची मुलाखत मी घेतली होती. त्यावेळेला वय होतं अवघं 15 आणि पहिल्यांदा ते सोलापूरमधून पंच परीक्षा उत्तीर्ण झाले आणि सोलापूरचे पहिले पंच म्हणून त्यांची ती मुलाखत घेतली होती. मी योग आणि नंतर सांगतोय. आता योग असा आहे की आपण ज्याच्यासाठी पुरस्कार दिला ते आता BCCIचे पंच झालेले आहेत आणि त्यातलाही आणखी योग असा आहे की मी 15व्या वर्षी त्याची मुलाखत घेतली होती. आज पुरस्काराच्या दिवशी देखील त्यांची एक रेडिओवर मुलाखत आहे. आज रात्री 8:15 अनिश सहस्त्रबुद्धेंची BCCIचे पंच म्हणून या विषयावरची मुलाखत आज प्रसारित होणार. बघा किती योगायोगाच्या गोष्टी आहेत. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेमध्ये संगीताताई देखील आहेत. त्यामुळे तो पण बघा कसा योग आहे. म्हणजे एका अर्थाने आम्हा बहीण भावंडांचा हा सत्कार किंवा हा पुरस्कार अनुभव प्रतिष्ठानने केलेला आहे असं मी समजतो. संध्याताईंचा इथं सन्मान झाला. मला असं वाटतं की धर्माधिकारी ताई सोलापूरमध्ये वाहतुकीचे जे नियंत्रण आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने करण्याचं काम अत्यंत जबाबदारीने त्या करतात आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी त्यांचा सन्मान केला. राहुल बिराजदारकरांचा आत्ता उल्लेख झाला आणि त्यांच्याबद्दल बोलण्यात आलं. 19 पुरस्कार मिळाले त्यांना. म्हणजे हा अनुभव प्रतिष्ठानचा 20वा पुरस्कार. एवढ्या तरुण वयामध्ये इतकं चांगलं सामाजिक काम करत असताना देखील कुठेही प्रसिद्धीच्या मागे कधीही न लागलेला असा समाजसेवक आणि म्हणून त्याचं जास्त कौतुक आहे. त्याच्यानंतर आमच्या अश्विनीचं किती कौतुक करावं. सोलापूरच्या रंगभूमीवरती
लहान लहान मुलांना आणायचं, त्यांच्यामध्ये धाडस निर्माण करायचं, त्यांच्यात अभिनय निर्माण करायचा आणि या मुलांना मोठं स्टेज मिळवून द्यायचं, हे अतिशय मोठं काम अश्विनी गेल्या अनेक वर्षापासून करते. स्वतःच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ सोलापूरची मुलं ही पुढे आली पाहिजेत याच्यासाठी सातत्यानं तिची धडपड असते आणि म्हणून आज आपण तिचा सन्मान करतो. आणि बाकीच्या सगळ्यांचा आपण सन्मान केला, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय सुंदर काम केले. शिर्षेकर स्वतःच सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. मी तरी आजपर्यंत फक्त त्यांना नावाने ओळखत होतो, आज ते बोलण्यात ते दाखवून दिले की किती ते सर्वव्यापी आहेत. आणि दादा स्वतः आशीर्वाद देण्यासाठी केवळ चिरंजीवाला नाही, आम्ही सगळे आहोत त्याच्यामध्ये. आम्हाला सगळ्यांनाही तुमचा आशीर्वाद या निमित्ताने मिळाला. पुन्हा एकदा अनुभव प्रतिष्ठानचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. गणेशचे मनपूर्वक त्यांना त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. ते 2च शब्द म्हटले होते मला, पण 2पेक्षा जास्त शब्द मी बोललो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनुभव प्रतिष्ठानला धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढच्या सर्व उपक्रमांना माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. वेळेच्या बंधनामुळे मी तुम्हाला थोडंसं 2 शब्द, खरं तर मला तुमचं 1 तास ऐकण्याची संधी होती, पण काय करावं, हॉलमध्ये वेळेचं बंधन आणि आज नेमकं ती अण्णाभाऊ साठेंची जयंती असल्यामुळे थोडंसं रेस्ट्रिक्शन आलं आपल्याला. काल रात्री आपल्याला फोन आला की लवकरात लवकर पोलिसांचं असं म्हणणं होतं की लवकरात लवकर कार्यक्रम संपून इथला रस्ता मोकळा करायचा आहे. मला म्हटलं, आम्ही त्यांना म्हणलं ठीक आहे सर म्हणून. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो की 2 मिनिटात बोलल्याबद्दल. पुढील पुरस्कार मूर्तींचे मनोगत आहे सन्माननीय राहुल बिरादर सर यांना विनंती करते की आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. खरं तर हे सगळे मूर्ती 2 शब्दातले नाही आहेत, जवळजवळ 2-3 तासाचे आहेत, पण तरी मला काही बंधन असल्यामुळे मी तसं बोलत आहे, त्यामुळे सगळ्यांनी समजून घ्यावे. धन्यवाद आणि आभार. खरं तर 2 शब्द इथे संपतात, परंतु ती आपल्याकडे म्हणायची रीत आहे. खरं तर जगणं म्हणजे काय तर अनुभवाची शिदोरी असते आणि या शिदोरीतनं आपण सगळे मार्ग काढत असतो. बघा, हा सुंदर योगायोग आहे. आताच प्रशांत सरांनी सांगितलं, एकीकडे सोलापूरची ओळख उत्सवप्रेमी म्हणून बाहेर मिरवत असताना कुठेतरी अनुभवांना रत्न म्हणून इथं पुरस्कारित करणं ही खरंच खूप मोठी दैवी देणगी आहे. कोणीतरी म्हणतोय की सोलापूरची ओळख आजकाल बदलत चाललेली आहे. सोलापूरमध्ये नुसतं 365 पैकी 130 दिवस फक्त जयंत्याच चालतात, तर त्या सगळ्या म्हणणाऱ्यांना हे अनुभवचं चांगलं उत्तर आहे की सोलापूरमध्ये अशीच सगळी कामं चालतात. मी हे सगळं करत असताना ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो त्या क्षेत्रामध्ये वावरत असताना शेवटी कलाकार असो, एखादा वकील असो, पत्रकार असो, कोणीही असो, एखादा कार्यकर्ता असो माझ्यासारखा, आमच्यासाठी मायबापे समोरचे सगळे प्रेक्षकच असतात. आम्ही त्यांचीच लेकरं असतो आणि त्या लेकरांमध्ये वावरत असताना आमच्या समोरचा प्रश्न हा आमचा विठ्ठल असतो आणि माझ्या क्षेत्राचा प्रश्न तर ती होती ती मासिक पाळीची लज्जा. ते एखाद्या घरामध्ये एखाद्या कळीचं फुल उमलताना आपण सहज म्हणतो की फुल किती सुंदर आहे, परंतु कळीतलं फुलामध्ये रूपांतरित होताना आपल्याला ते जाणवत नाही. इतकी संवेदना कुठेतरी समाजाची बोतड झालेली असताना अनुभव सारख्याने कुठेतरी ती जाणीवेची संवेदना कुठेतरी जाणीव ठेवून या सगळ्या हिऱ्यांना एकत्रित करून सोलापुरातल्या रत्न एकत्रित आणणं हा खरंच अनुभवाचं सुंदर असं काम आहे. आणि नेमकं फुल आपण सुंदर आहे म्हणून तिथं सोडून न देता आमच्यासारखे कुठेतरी तरुण या क्षेत्रामध्ये आता येत आहेत आणि आपण सगळ्यांनी ते बोलतोय, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. एकीकडे मासिक पाळी हा शब्द उच्चारल्यानंतर अनेकांच्या मना खाली जातात, त्या ठिकाणी अनुभव सारख्याने मासिक पाळीचा गौरव करणं म्हणजे खरंच त्या कार्याचा आणि समाजाच्या स्वीकृतीचा आनंद आहे. असं का म्हणावं असं वाटतं, कारण अनेक सत्र घेतल्यानंतर जाणवतं की आजही अनेक शिक्षक, अनेक पालक, अनेक मुली हा शब्द उच्चारताना लाजतो. बरेच जणांना शब्द हा विटाळा वाटतो, परंतु खरं तर हा विटाळा नाही. या तुमचं आणि आमचं जे जन्म झालं यातूनच झालेले, पण याची जाणीव कुठेतरी नसल्यामुळे बऱ्याच गैरसमजुतींना आजची पिढी बळी पडते. त्यामुळं या अनुभवाच्या माध्यमातून तुम्हाला मला इतकंच सांगायचं आहे की जसं आयुष्यामध्ये अनेक अनुभव येतात, त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्याला किंवा त्या स्त्रीच्या आयुष्याला एक स्त्रीत्व मिळून देणारा अनुभव म्हणजे तिची ती पाळी असते आणि त्याच पाळीचा आपण सगळे उत्सव करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही विषयी काही प्रश्न असतील, काही शंका असतील, कुठं प्रबोधन सत्र घ्यायचं असेल
तर तुम्ही गुगलवरती जाऊन हॅशटॅग ब्लीड सेफली किंवा हॅशटॅग समाज पण टाकलं तर पूर्ण माहिती आमची मिळते. तिथं तुम्ही नक्कीच संपर्क साधा. आज खरं तर बोलण्यासारखं खूप काही असलं तरी मी विराम देतोय, कारण हे काम नेहमी चालतच राहणार आहे आणि या सगळेच अनेक रत्न इथं आहेत. त्यामुळे त्या रत्नांचेही अभिनंदन, त्या रत्नांना घडवणाऱ्या तुमचेही सगळ्यांचे अभिनंदन आणि ह्या रत्नांना ओळखून इथं रत्न म्हणून सन्मानित करण्याबद्दल हे अनुभव प्रदेशांच्या सर्वच रत्नपारखी पदाधिकाऱ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्व रसिक नायकांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद राहुल जी. उम्र को अगर हराना है तो शौक जिंदा रखिए, उम्र को अगर हराना है तो शौक जिंदा रखिए, घुटने चले या न चले मन उठता परिंदा रखिए, मन उठता परिंदा रखिए. पुढील पुरस्कार प्रार्थींचे मनोगत आहे सन्माननीय अनिश शस्त्रपती सरांना विनंती करते की आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. सर्वांना आपण मनोगतासाठी बोलवणार आहात. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार आणि गुड मॉर्निंग. उपस्थित सगळे मान्यवर, सगळे पुरस्कारार्थी, अश्विनीताई, प्रशांत सर, मॅडम, शिरसेकर सर आणि सगळेच जण. मला प्रत्येकाची नावं घेण्यात मी फार वेळ नाही जास्त स्पेंड करणार. 2 मिनिटं बोलायचं म्हणजे 3 बॉलची अंपायरिंग आहे, कारण की 4 मिनिटात 1 ओव्हर संपते IPL मध्ये. त्यामुळे सवय लागली या फास्ट पेस दुनियेची. पण आता राहुलजींनी खूप छान सांगितलं की उत्सवप्रेमी आपलं शहर आहे. काल मी सोलापुरातल्या एका खूप मोठ्या उद्योजकांची भेट घेतली आणि तासभर चर्चा झाली. खूप लोक सोलापूरबद्दल पॉझिटिव्ह बोलायला घाबरतात, कारण की सोलापूरबद्दल निगेटिव्ह बोलून त्यांचे पर्सनल अजेंडा त्यांना सॅटिस्फाय करायचे. म्हणजे सोलापूरबद्दल जर का आपण पॉझिटिव्ह बोलायला लागलो तर कदाचित त्यांच्या मागे फिरणारे लोक नष्ट होतील, ही कुठेतरी भीती या सगळ्या लोकांना वाटते. त्यामुळे त्यांना सोलापूरबद्दल पॉझिटिव्ह बोलायचं नाहीये. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, कुठलंही क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रात 12 हायटेक हॉस्पिटल्स, फूड इंडस्ट्रीमध्ये डॉमिनोजचा एका महिन्यात 1 कोटी रुपयाचा पिझ्झा सोलापूरकर खात आहेत. हे सगळे डेटा आहे माझ्याकडे, तुम्ही कधी या, माझ्याकडे डेटा अनालिसिस आहे सगळं. फक्त वालचंद कॉलेजमध्ये 10,000 विद्यार्थी शिकतायत. MIT सोलापुरात आलं, आज KIT सोलापुरात आलं. असं एज्युकेशन हब, मेडिकल हब, पिलग्रिम हब, एक असं शहर जे 4 धार्मिक स्थळांना अर्ध्या ते पाऊण तासात जोडू शकतं. आम्ही डाळिंब निर्यात करायला लागलो, आम्ही केळी निर्यात करायला लागलो, आमच्याकडनं अनेक गोष्टी निर्यातीला सुरुवात झाली. असाच दिस सोलापूर ही भारताची शुगर कॅपिटल म्हणायला हरकत नाही, कारण की आमच्या जिल्ह्यात 45 साखर कारखाने आहेत जे भारतात कुठेही नाही. मला असं वाटतं की असे पुरस्कार आणि अशा ऍक्टिव्हिटीजनी सोलापूर बद्दलची निगेटिव्हिटी संपत जाईल आणि ती संपवायची जबाबदारी आपली आहे. म्हणजे किती विभिन्न आणि विचित्र आहे बघा. 11 रत्नांच्या सन्मानासाठी ऑडिटोरियम मधल्या काही खुर्च्या रिकाम्या राहतील, पण जयंतीच्या मिरवणुकीत नाचण्यासाठी रस्ते तुडुंब भरले जातील. म्हणजे आपण आपल्या तरुणांना काय देतोय, काय ऑफर करतोय, काय अलाउ करतोय आणि त्याच्यातनं आपली पुढची पिढी कशी घडतीये हे सगळं आपल्या हातात आहे. जे माझ्यापेक्षा 2-5 वर्ष मोठे किंवा माझ्यापेक्षा लहान आहेत, प्लीज सोलापूर सोडून पुण्या मुंबईला जॉबला जाऊ नका. सोलापूरच्या कुठल्याही दुकानदाराला, हॉटेलवाल्याला, हॉस्पिटलवाल्यांना, डॉक्टरांना, कोणालाही विचारा. आमच्यापैकी जे कोणी बिझनेस करतायत, मीडिया आहे, स्कूल आहे, सगळ्या लॉ फर्म्स आहेत, डॉक्टर साहेब आहेत, सगळेजण आहेत, सगळ्यांकडे वेकन्सीज आहेतचा बोर्ड आहे. आम्हाला चांगले एम्प्लॉईज मिळत नाही आणि प्रत्येक घरात गेलात तर तिथं प्रत्येकाला कोणाला तरी जॉब हवाय. पण जॉब ज्यांना हवाय ते म्हणतात सोलापुरात जॉब्स नाहीयेत आणि ज्यांना एम्प्लॉईज हवेत ते म्हणतात सोलापुरात चांगले एम्प्लॉईज नाहीयेत. कारण आपले चॉईसेस कुठेतरी चुकत चाललेत. एक सोलापूरकर म्हणून जेव्हा देशपातळीवर आज IPLच्या लेवलला जेव्हा काम करायची संधी मिळते, असे सन्मान, असे पुरस्कार निश्चित त्या जबाबदारीची जाणीव करून देतात. कारण तुम्ही सुद्धा सांगाल आज सोलापूरचा अनिशा अंपायरिंगला आणि नेमकं तेव्हा एखादी डिसिजन चुकली की पुढे काय होत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण अशी अनेक रत्न आपल्या शहरात आहेत, जिल्ह्यात आहेत आणि त्याच परीनं
आपल्याकडे खूप चांगले ऑन्ट्रप्रेनर्स आहेत. माझ्यापेक्षा लहान कुणालाही सोलापुरात उद्योग चालू करायचा असेल कुठलाही, कधीही माझं केबिन, माझं ऑफिस, आमच्या सगळ्या सर्व्हिसेस बिझनेस म्हणून मी करत नाहीये, पण सोलापुरात फक्त उद्योजक घडावेत. आणि सोलापुरात खूप ऑफर्स आहेत. गेल्या महिन्यात सर आम्ही एक रिक्रुटमेंट कॅम्पेन केलं आणि ज्यांना जॉब हवेत त्यांना फक्त रेझ्यूम पाठवायला सांगितलं. साहेब 30 दिवसात 11,500 रेझ्यूम्स आहेत आता आमच्याकडे. म्हणजे या लोकांना सोलापुरात जॉब्स हवेत, सोलापुरात जॉब्स आहेत. पुण्या मुंबईत 25,000 कमवून आईबाबांना परत 5,000 रुपये मागण्यापेक्षा 25,000 पुण्यात काही होत नाही. 12,000 रुपये तुमचं पीजीचं रेंट, 6-8,000 रुपये तुमची मेस, 3,000 कम्युटिंग, 25,000 तुम्ही मॅगडीला जाऊन खाऊ पण शकत नाही. सोलापुरात 15,000 तुम्ही ईस्ट स्क्वेअरला दर शुक्रवारी नाईटला पिक्चरला जाऊ शकता. ही आपल्या शहराची खरी ओळख आहे. त्यामुळे एक वाक्य बोलून थांबेल, मोठ्या जंगलात किडा मुंगी बनून जगण्यापेक्षा छोट्या जंगलात वाघ बनून जगण्यापेक्षा. थँक्यू सो मच. आणि अनुभव प्रतिष्ठानचे खूप खूप आभार. सगळ्याच मोठ्यांना मनापासून नमस्कार. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी अतिशय ज्वलंत विषयावर आता बोललेले आहे की पुरस्कार सोहळा किंवा आपला सामाजिक कार्य असेल तर लोकांची प्रतिसाद कमी असते. हे आम्ही गेल्या 5 वर्षापासून आम्हाला अनुभव आहे. कारण आज सांगतो तुम्हाला, 280 लोकांना आम्ही कॉल केला होता की या कार्यक्रमासाठी या, आपले बंधू भगिनी असतील तर आपण त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण इथे उपस्थित राहावं. आणि 522 लोकांना व्हॉट्सअप केलेलं आहे कार्यक्रम पत्रिकेचं. तर एवढं करून पण लोक येत नसतील तर हे खरं सोलापूरकरांसाठी खेदजनक आहे. आणि विशेष मी तरुण असल्यामुळे मला तर अतिशय खेद आहे की आपले तरुण पिढी कुठं आहेत. कारण या विषयावर मी खूप काही बोललेलं आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी की आपल्या इथं असं होऊ नये. पण काही असं होतं की निगेटिव्हिटी येतील आणि नंतर जो बोलणार असतो त्याला तो टार्गेट होऊन जातो. यामुळे अवलंबून झालेलं. त्यामुळं कारण आज कंपनी येणं खूप अत्यंत गरजेचं आहे. मी पण एका कंपनीत कामाला आहे, विंकीज इंडिया लिमिटेड. या कंपनीत मी अकाउंट ऑफिसर म्हणून काम करत आहे. पण सध्याची इंडस्ट्रियल एरिया बघितली तर आपल्या सोलापूरला खूप गरज आहे. आपल्याकडे तयार आहेत पण येत नाहीत. असा तुमचा जो उच्चार आता तो अगदी तंतोतंत खरा आहे. सगळ्यांना विनंती आहे, आपण तरुण पिढीला कसं पुण्यावरनं सोलापूरला आणता येईल ह्याचा जर आपण प्रयत्न केला तर 100% होईल असं होईल. कारण आम्ही तर प्रयत्न करतच आहोत. आमचं म्हणणं आहे की दरवर्षी कमीत कमी 500 विद्यार्थी सोलापुरातच असावं, तिथं पुण्याला जाऊ नये. मिनिमम सुरुवात तर मग त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू प्रयत्न करत येतील. 2,80,000 पुण्यात आपले विद्यार्थी आहेत. ऑन द स्पॉटवर त्यांनी काम करत आहेत. त्यातले कमीत कमी 1 लाख लोक तर म्हणतात आम्हाला नाही इलाजाने आम्ही इथं कामाला आलो, इथं जर संधी मिळाली तर आम्ही येऊ. पण आम्ही पण त्यांना काही करू शकत नाही. त्या दृष्टीने आपण बोललेला जो शब्द आहे आपण सगळ्यांनी पाळू आणि सगळं म्हणून आपण प्रयत्न करू की जेणेकरून सोलापूर कसं सुधरेल आणि सोलापूर जिल्ह्यात इंडस्ट्रियल एरिया कसं वाढेल या दृष्टीने आपण प्रयत्न करू. धन्यवाद सर. आपण दिलेल्या सूचनांचं आम्ही जरूर पालन करू. पुढील सत्कारचं मनोगत करण्यासाठी सौ अश्विनी तळवकर मॅडमला विनंती करतो की आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. मला तर भीतीच बसली 2 शब्दाची. सगळे बोलले खूप छान. व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी आणि सर्व मान्यवर, सहकारी म्हणजे माझे सहकारी मित्र उमेशजी आणि मान्यवर, आणि तुम्ही सर्वजण आमच्या सत्कारासाठी, आमच्या या समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिलात एवढ्या गर्दीत, तेव्हा तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि अनिश म्हणाला त्याप्रमाणे जरी सोलापुरातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी मी पॉझिटिव्ह आहे त्या बाबतीत. आमचा अनिशच आमच्या सोलापुरात पाय रोवून आहे. आमचा राहुल बिराजदार इथे आहे. आमचे जोशी सर खूप मोठे पत्रकार आहेत, पण मटाला किंवा लोकसत्ताला ते पुण्या मुंबईला गेले नाहीत, ते सोलापुरातच राहिले. मी स्वतः 7 सिरियल केल्यात पण परत मायभूमीत आपल्या सोलापुरातच आले. आणि सोलापुरात जेवढं आरामशीर जगता येईल तेवढं जगाच्या पाठीत कुठंच जगता येणार नाही. हे इथं गाडी घेऊन गेलो की पत्रात आले, हे इकडे आलो की चौपाट, हे इकडे गेलो की नवी पेठ, लगेच ओएसिस मॉल आहेच, आत्ता आलेलं असलं तरी आहेच.
थिएटर एकाच ठिकाणी मल्टिप्लेक्स आहे, किती सुंदर आहे. आणि खाणं पिणं म्हणाल तर सगळ्यात भारी हो. बाबूरावची पाव चटणी मिळणार नाही, आनंदची भेळ कुठे मिळणार नाही, सामोसे मिळणार नाही. हे सगळ्या जगात कुठे तर ते फक्त आणि फक्त सोलापुरात आहे. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहूया आणि आपण जे काम करतोय त्याला थाप द्यायला अनुभव आहेच की. म्हणजे अशी मंडळी जी आहेत सोलापुरातली ती आपल्याला सांगतायत की काही बदलणार नाहीये, उलट सगळं परत इकडेच येणार आहे. कारण आपण पॉझिटिव्ह राहूया. आणि पहा पुन्हा, मला वाटत नाही कोणी फॅशनचे किंवा कॉस्ट्युमचे रील्स बघत असतील, आपण देवाधर्माचं बघतो, होय ना? खरं मनापासून सांगा. माझ्या गृहिणी ज्या मैत्रिणी बसले तिथे, कितीही नोकरीला जाणार असो, मी स्वतः पोळी घरात स्वतःच करते. किती गडबड का तर त्याच्यात माझा भाव आहे की माझ्या घरच्यांना सद्भावनेचं अन्न मिळावं. आणि मला वाटतं इथे बसलेल्या सगळ्या सहकारी तसेच असतील की आपण आपल्यापासून सुरुवात करूया. मी माझं छान चौकट आणि मग त्याच्या पलीकडे आपण समाजाला काय देऊ पाहतोय किंवा देण्याचा प्रयत्न करूया. असं जर केलं तर थेंबे थेंबे तळेसाठी म्हणतात, ती म्हण नक्कीच खरी होऊ शकते. बाकी अनुभवच्या या वेगळ्या उपक्रमाचा खूपच अभिमान वाटला आणि कौतुक वाटलं. कितीही मोठे व्हा, आपल्या घरच्यांचा किंवा आपलं कौतुक करणारा पुरस्कार असला की आपल्याला खरंच कौतुक वाटलं. आणि आपलं कौतुक करण्यासाठी ही अशी मंडळी असायला हवी, तरच आपल्याला जबाबदारीचं भान मिळतं आणि बळ मिळतं. हे बळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि आम्ही पुन्हा नव्या जोमाने काम करण्यासाठी तयार होऊ. माझ्या आज कुटुंबातली फक्त माझी कन्या आहे, माझे मिस्टर तर कधीच नसतात पुरस्कार घ्यायला, बरेच पुरस्कार मिळाले पण नसतात ते. पण मला आज विशेष सांगायला आवडेल की माझी नाट्यशाळेतली, म्हणजे मी ज्यांना नाटक शिकवते, अशी माझी जवळपास 40 विद्यार्थी आणि पालक मंडळी या ठिकाणी माझे म्हणून उपस्थित राहिले. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पुढील पुरस्कार प्राप्तीचे मनोगत आहे सौ संगीता गोटे मॅडम यांना विनंती करते की तुम्ही व्यासपीठावर. सर्वांना माझा नमस्कार. अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अनुभव रत्न पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रेक्षागारात उपस्थित असलेले सर्व अनुभव प्रतिष्ठानकडून प्राप्त आत्ताच आपले विचार व्यक्त केलेले सर्व अनुभव रत्न पुरस्कार प्राप्त रत्नच म्हणेल मी, आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी, कुटुंबीय आणि सर्व मान्यवर. आज सर्वप्रथम मी अनुभव प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या ट्रस्टच्या अध्यक्षांना आणि त्याच कार्य करणाऱ्या सर्व कार्यकारी मंडळाचे मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करते. त्यांनी ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी माझी निवड केली. तर अनुभव प्रतिष्ठान हे 12व्या शतकामध्ये जगद्गुरु बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंडपावरून त्यांनी घेतलेला आहे. 12व्या शतकातील महान संत जगद्गुरु बसवेश्वर यांनी समाजात समानता, श्रमप्रतिष्ठा, स्त्री पुरुष समानता आणि कर्मयोग यांचा प्रचार केला आणि त्यांचे विचार आणि प्रेरणा घेऊन अनुभव प्रतिष्ठान सध्या कार्यरत आहे. आणि या संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे मी त्यासाठी सर्वप्रथम अभिनंदन करते. आज माझा अनुभव रत्न या सन्मानाने गौरव होताना माझ्या भावना मला शब्दात मांडणं खूप कठीण आहे. या सन्मानाने माझ्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या आहेत. या सन्मानाने माझ्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या असल्या तरी माझं शिक्षकी जीवन मी अधिक अर्थपूर्ण झालेलं आहे असं समजेल. माझ्या यशामागे, माझ्या प्रवासात मी एकट्यानं काहीच केलेलं नाहीये. माझ्या संस्थेच्या सन्माननीय चेअरमन श्री धर्मराज काडादी साहेब, तसेच शिक्षण समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे मार्गदर्शन, माझ्या सहकारी शिक्षकांचं सहकार्य, माझ्या विद्यार्थिनी आणि पालकांचं पाठबळ, तसेच माझ्या स्वतःच्या कुटुंबाचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे.
सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर कन्या प्रशालेत गेली 30 वर्षे कार्यरत असताना एकच ध्यास विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास हा मूलमंत्र घेऊन अध्यापनाबरोबरच विविध उपक्रम घेत विविध पदावरून मुख्याध्यापिका या पदापर्यंत माझ्या प्रवासात सगळ्यांचेच मला या ठिकाणी सहकार्य लाभलेले आहे. शाळा माझे तीर्थक्षेत्र, शिक्षण माझे व्रत, विद्यार्थिनींमध्येच दिसतो मला जीवनाचा खरा अर्थ. सिद्धेश्वर कन्या प्रशालेतच उभा राहिला पाया, आजचा सन्मान ही माझ्या प्रवासाचीच एक छाया. आज शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवरत्न पुरस्कार माझ्यासाठी मी अभिमानास्पद गोष्ट आहे अशी समजते. शिक्षकी पेशा हे सगळ्या व्यवसायांना घडवतं. शिक्षक या शब्दातच एक ताकद आहे. कारण डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, नेता, कलाकार, सैनिक, शेतकरी हे सगळे जेव्हा घडतात तेव्हा त्यांच्या मागे एक शिक्षक उभा असतो. शिक्षकी पेशा म्हणजे केवळ एक नोकरी नाही, तर ती एक जबाबदारी आहे. यापुढेही निष्ठेने, श्रद्धेने कार्यरत राहून पुढील वाटचाल चालू ठेवी आणि पुनश्च एकदा या ठिकाणी अनुभव प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे मी आभार व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद मॅडम. पुढील पुरस्कार मूर्ती मनोगत आहे. सन्माननीय डॉक्टर ठेंगील सर यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरून. सन्मान्य व्यासपीठ आणि सन्मान्य सदन, मी सगळ्यांची नावं घेत नाही. अनुभव प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि आज जो सोहळा आता आम्ही शस्त्रबुद्धे सरांना टी व्हीवर बघत असतो, त्यांनी जे खंत व्यक्त केली, तर सोलापूर आता म्हणतात निगेटिव्हिटी वगैरे. मी ॲक्च्युली प्रॉपर मंगळवाड्याचा आहे, म्हणजे प्राथमिक शाळेत शिकलो. आता इथल्या लोकांना थोडंसं 1 मिनिट मला सांगावंसं वाटेल. मी 1ली ते 7वी मुंडेवाडी तालुका मंगळवेढा 1ली ते 7वी प्राथमिक शाळेत शिकलो आणि 8वी ते 10वी आणि 11वी ते 12वी मंगळवेढ्याला शिकलो. न्यू इंग्लिश स्कूल म्हणून मंगळवेढ्यात एक कॉलेज आहे. आणि त्याच्यानंतर BJ मेडिकल कॉलेजला MBBS झालो आणि नायर हॉस्पिटल मुंबईला, BYL नायर चॅरिटेबल हॉस्पिटल, आता टोपीवाला नॅशनल. आता एवढी मोठी स्पर्धा आहे मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी, पेमेंट सीटसाठी. आता आपल्या इथं जर अश्विनी हॉस्पिटलला वगैरे ॲडमिशन घ्यायचं असेल तर शब्दात रक्कम बोलायला नको एवढी रक्कम आता MBBS सीटसाठी. अशा सीटसाठी आत्ता आपल्या रत्नाने म्हणलं होतं की म्हणजे तडवळकर मॅडम असतील किंवा सहस्त्रबुद्धे सर असतील, वकील साहेब असतील, तुम्ही जर कष्ट घेतलं आणि जर पिचवर राहिला तर तुमचा सक्सेस दूर जाऊ शकत नाही. तर आपण कंटिन्युअस, म्हणजे आम्हाला त्यावेळेला मी MBBSला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला मेडिकल म्हणजे काय माहीत नव्हतं. मेडिकल म्हणजे मला वाटलं की फार्मसीचे दुकान असतंय त्याच्यामध्ये असते का. तर आपण जर मेडिकल म्हणजे MBBS असतं त्यावेळेला मला ॲडमिशन घेतल्यानंतर, आणि मला त्यावेळेचे शिक्षक पण असे होते, मला शिक्षकांनी येऊन बोलवलं की तुला एवढे मार्क मिळाले, तुला चांगल्या कॉलेजला MBBSला ॲडमिशन भेटेल. तर हे सत्कार सोहळे जे आपण चांगल्या क्षेत्रात काम करतो, आज सगळ्यात विशेष म्हणजे त्यांचं चॉईस करण्याचं. तर आज प्रत्येक क्षेत्रातला, सोलापूरची ही पॉझिटिव्हिटी आहे, प्रत्येक क्षेत्रातला माणूस आहे रत्नामध्ये. ते मी स्वतः डॉक्टर असेल, उद्योजक असतील, आता आणि सहस्त्रबुद्धे तर उद्योजक म्हणतात ना, मल्टी फॅसेटेड आणि मल्टी टॅलेंटेड. वकील आहेत, वकिलांच्या पण अष्टपैलू व्यक्तिमत्व, तळवळकर मॅडम असतील, आपले सिनियर पत्रकार असतील, शिक्षक असतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस कर्मचारी आणि समाजसेवक. म्हणजे ह्या समाजाच्या अष्टपैलूच्या गोष्टी आहेत, ह्या
सगळ्या अंग ह्या त्या मूलभूत जे अंग आहेत त्या लोकांना पुरस्कार देण्यासाठी त्यांनी चॉईस केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण सोलापूरसाठी मी त्याच्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर मी VM मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होतो. आता मला हे पुरस्कार रेफर करण्यासाठी एक माझे पेशंट आहेत तिथं बरानपुरे म्हणून बसलेत. ते बरानपुरे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांनी आजचं काम बघितलंय. आता आपण काम करतो की मी माझं स्वतःचं कौतुक करण्यात काही हे नाही, पण बऱ्याच पेशंटना मदत करणे, बाकीचे सामाजिक उपक्रम असं बऱ्याच गोष्टी चालू असतात. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आपला मागच्या आठवड्यातच एक श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला, पेपरला आलं होतं, तुम्ही लोकांनी वाचलंय का नाही माहित नाही. तर श्रीराम पुजारी जे शिक्षक, ते पण शिक्षकच होते, मराठीचे प्राध्यापक होते संगमेश्वरला. तर त्यांचं इतकं उत्कृष्ट काम होतं की त्यांनी म्हणजे बालगंधर्व असू दे, कुमार गंधर्व असू दे किंवा मोठे मोठे जे कलाकार ह्या लोकांना सोलापुरात आणण्याचं काम केलं त्यांनी. आणि सोलापूरकरांना त्यांना ऐकायचं, त्यांना गोष्टी त्यांच्या म्हणजे मोठे मोठे लोक आणून त्यांच्या घरी येत होते. आणि त्याच पुजारी प्रतिष्ठानच्या नावाने आता ट्रस्ट चालते. आणि त्या ट्रस्टचं एवढं मोठं काम आहे, तुम्ही ऐकलंय का नाही माहित नाही. पुजारी प्रतिष्ठान, श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या नावानं आता नवनीत तोष्णेवाल डोळ्याचे डॉक्टर त्याचे कार्याध्यक्ष आहेत. आणि PK जोशी म्हणून आहेत, ते जुने सिनियर फिजिशियन आहेत, आता प्रॅक्टिस करत नाहीत. तर ते त्या काळापासून मी ज्यावेळेला MBBS ला होतो तेव्हापासून स्कॉलरशिप देण्याचं काम करतात विद्यार्थ्यांना. तर आता मी सुद्धा त्या ट्रस्टची स्कॉलरशिप घेतली आहे. आणि आपण बऱ्याच वेळा काय करतो, ह्या अशा स्कॉलरशिप्स घेतो, हे पुरस्कार स्वीकार करतो, ह्या गोष्टी घडवण्यासाठी बरंच काही लागतं. आज हा पुरस्कार सोहळा अरेंज करण्यासाठी तर आपला सत्कार झाला तर इथंच विसरून जाऊ नका. मग त्यांना आपलं पाठबळ देणं काम आहे, त्यांना आपलं पाठबळ देणं काम आहे, तरच ते पुढचे कार्यक्रम करू शकतील. तर आता मला माझं देणं लागतं की मी MBBS झालो, मी MS झालो, मी आता प्रॅक्टिस करतो, मी असं झालो, मी तसं झालो. पण मी जे त्यांची मदत घेतली, आता माझं काम आहे की मी त्यांना परत मदत करून ते ट्रस्ट चालवण्यासाठी. तर आता मी परत त्यांना वर्षाला एक चेक देतो, व्हॉटेवर अमाऊंट तुम्हाला जे काय असेल. आता पुजारी प्रतिष्ठान 25 वर्षाच्या शिक्षकांना आपण विसरून पण जातो मी यांची मदत घेतली म्हणून. तर त्या कार्यक्रमाला आलो होतो आणि मी तिथं सांगितलं सुद्धा, दरवर्षी मी ते तुम्हाला जी काय माझ्या परीने शक्य आहे ती मदत करतो. तर बॅक टू कम्युनिटी, आपण जे घडलो, आपण काय करतो, तर आपण त्या कम्युनिटीला दिलं पाहिजे. आपण त्या कम्युनिटीला एक भाग आहे. आता आपण बऱ्याच म्हणतो की आता परिस्थिती अशी झाली की सहस्त्रपती छोटी फॅमिली झालेली आहे, तर आपण भावाचं बघत नाही. तर अशा वेळेला ह्या असा समाजरत्न पुरस्कार, अनुभव प्रतिष्ठानची लोकांची गरज आहे, लोकांना एकत्र आणण्याची गरज आहे. ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्या आता बऱ्याच लोकांना, मी आता इथं बसलो, तळवळकर मॅडम असतील, शिक्षक असतील, बऱ्याच गोष्टी नवीन ऐकायला मिळतात आणि त्याच्यातून एक उमेद मिळते की आपण पण काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी केलं पाहिजे. एक देणं लागतं म्हणून आपण नेहमी एक समाजासाठी काम करतो. पैसे तर सगळेच कमवतात, कुटुंबासाठी तर सगळेच जगतात, पण समाजासाठी पण जगता आलं पाहिजे. म्हणून आता एकच मिनिट घेतो. आणि शिक्षण पुन्हा असताना सोलापूर बद्दल पॉझिटिव्हिटी सांगायचं झालं तर मी ऍक्च्युली आफ्रिकेत होतो. आफ्रिकेत झांबिया म्हणून एक देश आहे, तुम्ही ऐकला असेल नसेल, झिम्बाब्वेच्या बाजूला लिव्हिंगस्टन आणि बॉर्डर आहे लिव्हिंगस्टन, झिम्बाब्वेच्या बाजूला. मी तिथं साधारण माझी आता पत्नी आहे आणि माझ्या मुलीसहित होतो. तर आफ्रिकेत आपले म्हणजे प्रत्येक देशामध्ये एवढे प्रचंड लोक आहेत, म्हणजे महाराष्ट्रीयन असतील, साऊथ इंडियन असतील, तर तिथे एक महाराष्ट्र मंडळ सुद्धा आहे. म्हणजे एवढे आपले भर लोक आहेत, पण प्रचंड पैसे, प्रचंड सुविधा, पण कुठं तरी मन वाटत होतं आयला काय आपले लोक नाही आहेत इथं सोलापूर, आपले लोक नाही आहेत, आपले आई वडील नाही आहेत, पैसे तर मिळतात, मर्सिडीज मध्ये फिरतोय, ह्याच्यामध्ये फिरतोय, त्याच्यामध्ये फिरतोय, पण कुठं तर मनात खंत वाटत होते त्याला पैसे कमी होते, पण आपल्या लोकात राहूया. मग परत 3.5-4 वर्षानंतर बायको बरोबर निर्णय घेतला, मला काही इथं जमिना झाले, आपण जाऊया परत आपल्या गावाला.
म्हणून मी 4.5 वर्षानंतर परत सोलापूरला आलो. तर ही सोलापूरची पॉझिटिव्हिटी आहे. आणि मी दिल्लीला राहिलोय, पुण्यात राहिलोय, मुंबईत राहिलोय, कलकत्त्याला राहिलोय, केरळमध्ये राहिलोय, पण सोलापूर सारखं कुठंच नाही आहे. म्हणजे एवढं आता मॅडमने सांगितलं, इथं नवी पेठ तिथं नवी पेठ. आपण विजापूर रोडच्या एकदम टोकापासून स्टँड पर्यंत फक्त 10 मिनिटात पोहोचतो. आणि तेच जर तुम्ही पुण्यात गेला ना, माणसं वेळे झाले असतं हॉर्न मारून मारून, पिपीप पिपीप पिपीप, मागून एक पिपीप करताय, पुढून एक पिपीप करताय. तर तुम्हाला जो पीस ऑफ माइंड असतो ना, आपण जो म्हणतो जी शांतता आहे, पैसे कमी मिळू द्या, ते म्हणतात ना जंगलात, आणि त्यांनी उदाहरण दिलं, पैसे कमी मिळू द्या पण पीस ऑफ माइंड आहे, निवांत आहे, आई बापाजवळ आहे, छान आहे, चाललंय ना. काय लागतं अजून जीवनामध्ये? जीवनामध्ये काय लागतं तुम्हाला? शेवटी तुमचं. आणि सगळ्यात महत्वाचं, आता आपण ह्या स्पर्धेच्या जगामध्ये मोबाईलचा वापर वाढलेला आहे. प्रत्येक जण रील बघतोय, त्याच्यामुळे डोळ्याचे प्रॉब्लेम वाढले. तर त्याचं ते पण मला सांगायचं की मोबाईल हे एक पूर्वी जसं अल्कोहोलिझम आणि बाकीच्या जे टोबॅको वगैरे म्हणतो ह्याचं ऍडिक्शन होतं, त्याच्यापेक्षा बेकार ऍडिक्शन मोबाईलचं व्हायला लागलंय. लहान मुलं किंवा आपण पॅरेंट्स पण करायला लागलोय. म्हातारे लोक आता माझ्याकडे पेशंट येतात ना, नवरा बायको आले ना, ह्यांनी बघा रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल बघतील बघा. आणि ते नवरा सांगतो, हिने बघा पांघरुणात मोबाईल बघते बघा. काय बोलायचं आता? तर सगळ्यांना माझं एक आज डोळ्याचा डॉक्टर म्हणून रिक्वेस्ट आहे की मोबाईलचा वापर कमीत कमी करा. मोबाईलमुळे डोळ्यावर तर दुष्परिणाम होतात, पण त्याचा परिणाम ब्रेनवर पण होतो. कारण आपण एखादी गोष्ट सतत गेलं तर वेळ पण जातो त्याच्यामध्ये. तर जाता जाता असं म्हणावं, जीवन हे असंच असतं. बरंच काही झालं तर बरंच काही शिल्लक असतं. तर बरंच काही शिल्लक आपल्याला अनुभव प्रतिष्ठानने ठेवलेलं आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे बरंच काही शिल्लक असतं. तर तुमच्या सगळ्या रत्न ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्याकडून मला बरंच काही ठेवा मिळाला, बरंच काही शिल्लक मिळालं. कमळपत्रावर वाहणाऱ्या पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं. जीवन हे असंच असतं. बरंच काही झालं तर बरंच काही शिल्लक असतं. म्हणून सोलापूरसाठी पॉझिटिव्हिटी ठेवा. उद्योग येतील, बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडत असतील. आणि ॲज अ मेडिकल हब तर आहेच सोलापूर. आणि जाता जाता मी डोळ्याचा डॉक्टर म्हणून सांगतो, आपण आज योगायोगाची गोष्ट करूया. योगायोग म्हणले तर आज अवयवदान दिवस आहे. इंटरनॅशनल अवयवदान दिवस आहे. तुम्ही आता वाचलंय, माहिती आहे का नाही माहित नाही. तर आपण इथं बसून सगळ्या सभागृहात सध्या काय झालंय की बरेच लोक हार्ट म्हणजे डिस्ट्रॉफी म्हणतो, ज्याला त्या हार्ट रिप्लेसमेंट शिवाय ट्रीटमेंट नसते. किंवा आपण जे डोळ्याने अंध असतात, आता आपल्याकडे बऱ्याच अंधशाळा आहेत. जे बुबुळ असतं, काळं बुबुळ, ते जर ज्यावेळेला आपण फुल पडलं म्हणतो ग्रामीण भाषेत, आपल्याला ज्यावेळेला ऊसाचा सीझन वगैरे असतो त्यावेळेला बरेच असे इन्फेक्शनचे लोक येतात. तर ते ग्रामीण भाषेत फुल पडणे म्हणजे बुबळामुळे अंधत्व निर्माण होतो. तर असे भरपूर लोक आहेत आपल्या देशामध्ये. तर आपण ज्यावेळेला मृत्यू पावतो, यंग लोक ऍक्सिडेंटमध्ये किंवा तर त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, म्हणजे इथं पॅरेंट्स, आपल्याकडे कशी पूर्वीची प्रथा आहे, कशाला दान करायचं, काय करायचं, ते एक हे आहे की अंधश्रद्धा आहे. नाही दान केल्यानंतर मग ते कुठं काढून घेतील, किडनी काढून घेतील, अमुक करतील, तमुक करतील. तर आपल्या शरीराचा, आता काही समाजामध्ये अशी प्रथा आहे की आपल्या शरीराचा आपण मेल्यानंतर पण उपयोग व्हावा म्हणून तुम्हाला आता कुठल्या ह्याचं नाव घेत नाही, पण ते गिधाडासाठी खायला ठेवतात, अशी प्रथा आहे. कारण मेल्यानंतर पण आपल्या शरीराचा. तसं जर आपल्याला मरणोत्तर, आता जे सोशल मीडिया चालू आहे, आपल्याला जर मरणोत्तर हे जग पाहायचं असेल, जे फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉटएव्हर, जे व्हॉट्सअप बघायचं असेल तर नेत्रदान करायला पाहिजे. म्हणजे आपण मेल्यानंतर पण आनंद घेऊ ना, त्या व्हॉट्सअप फेसबुकचा आपण मेल्यानंतर पण आनंद घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला आय डोनेशन खूप गरजेचं आहे. आपला आय डोनेशन वीक असतो. तर सोलापुरात जेवढे हॉस्पिटल आहेत, तुम्ही आपल्या त्यांना आता कसं असते, नेत्रदान हे मृत्यूनंतर करावं लागतं. मृत्यूच्या नंतर 6 तासाच्या आत करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला जवळच्या संलग्न हॉस्पिटलला नेत्रपिढी आहे की नाही संपर्क करायचा.
आणि थोडक्यात म्हणजे काय करावं लागतं तर ज्या रूम मध्ये आपण त्या माणसाचं शरीर ठेवलेलं आहे मृत्यूनंतर तो एक फॅन बंद करायचा आहे त्या रूम मधला आणि डोळ्याच्या वरती एक ओला कापूस ठेवायचा आणि डोळा बंद करून ठेवायचा. कारण नॅचरल ज्या वेळेला आपलं ब्लिंकिंग कमी होतं त्यावेळेला तो डोळा कोरडा पडतो. त्याच्यासाठी आपल्याला बोळा ठेवायचा आहे आणि फॅन बंद करायचा आहे आणि आपण त्या नेत्रदान जे लोक असतात त्या टीमला बोलवायचं आणि नेत्रदान करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपलं ज्यावेळेला यंग आपण 2 गोष्टी असतात, पूर्ण मरणे आणि ब्रेन डेड. ब्रेन डेड म्हणजे काय, बाकीचे तुमचे अवयव चालू आहेत पण ब्रेनचं फंक्शनिंग कमी झालंय. अशा स्थितीत आपल्या नातेवाईकांनी निर्णय घ्यायचा आहे आणि जे हार्ट किडनी अशा अश्विनी हॉस्पिटल असेल किंवा मार्कंडे हॉस्पिटल असेल अशा ठिकाणी आपण अवयवदान करायचं. तर जाता जाता ह्या अवयवदानाच्या योगानिमित्त मी सांगू इच्छितो की नेत्रदान आणि देहदान सगळ्यांनी करावं. आणि मला पुरस्कारासाठी तुम्ही ज्युरी असेल त्यांचं काय मंडळ असेल त्यांनी मला निवड केली, त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो. आणि असेच कार्यक्रम आणि इथून पुढे आत्ताच मी सांगतो मी तुम्हाला पाठबळ देतो, पुश देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी मेडिकल हबबद्दल अतिशय छान असं संबोधित केलेलं आहे. आजकाल जीवनात मानसिकता चंचल झालेली आहे, समाधानी कोणी नाही आहे. कारण सगळे पैशाच्या मागे धावत असल्यामुळे समाधान कुठं मिळणार तर फक्त सोलापूरमध्ये समाधान मिळणार आहे, दुसरं कुठं समाधान नाही आहे. कारण कुठं जाईल तिथं काहीतरी गर्दी असणार आहे, कुठं काहीतरी खायला प्यायला सगळ्यांची गोष्टीचं कमतरता आहे. सोलापुरात अशी कुठलीच गोष्ट नाही आहे. त्यामुळे आपलं बहुमूल्य मनोगत केल्याबद्दल आपलं धन्यवाद. गौरव मिळाला की जबाबदारी वाढते आणि सन्मान मिळाला की विनय वाढतो. सर्व पुरस्कारकर्त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. मी आता पुढील कार्यक्रमासाठी वळतो. प्रमुख मान्यवरांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. अनुभवाचा आणि ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आपण तयार राहावं. आजचे प्रमुख अतिथींचं मी मनोगतसाठी आमंत्रित करतो. सौ डॉक्टर सुनीता देगावकर मॅडम यांना 2 शब्दात आपलं बहुमूल्य असं मार्गदर्शन करावं. सगळ्यांना नमस्कार. सगळे पुरस्कार मान्यवरांचं अभिनंदन. आता सगळ्यांनी त्यांच्या अनुभवानुसार त्यांच्या दृष्टिकोन समाजकार्यामध्ये काय आहे त्यांनी व्यक्त केला. तर एक डॉक्टर म्हणून माझा दृष्टिकोन काय आहे समाजसेवेमध्ये समाजकार्य ह्याच्यामध्ये तर निरोगी राहणं. आताच्या कोरोना कालमध्ये सगळ्यांचं हे कळून चुकलं आहे की स्वास्थ्य हे जास्ती जपायला पाहिजे. आपण सकाळी उठलं जर आपण 1 तास आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी देऊ शकलो नाही तर बाकीचे 23 तास आपण समाजासाठी कार्य करण्यामध्ये 100% मागे पडणार आहे. म्हणून आणि आजकालच्या वाढत्या कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यात मोठा हेल्थ प्रॉब्लेम आहे हे स्ट्रेसफुल लाईफ म्हणजे तणावयुक्त. तर मग अनुभव प्रतिष्ठानच्या माझ्याकडनं एक विनंती किंवा हवं तर एक सजेशन म्हणून समजा की असं काहीतरी कार्यक्रम करायला पाहिजे नेहमी ज्याच्यातून लोकांना स्ट्रेसतून आपण बाहेर कसा काढता येते ते त्याचे मार्गदर्शन करायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आता 100 पैकी 1 व्यक्ती अनुभव पुरस्कार करून पुढे गेले तर बाकीचे 99 व्यक्तींचं काय, त्यांनी त्या तणावातून कसं बाहेर येणार आहे. आपल्याला ऑलवेज त्या 99 व्यक्तींना सांगणं गरजेचं आहे की देर इज ऑलवेज अ सेकंड चान्स. तुम्ही त्या स्ट्रेसमध्ये जगू नका. कारण एकदा स्ट्रेस तुमच्या अंगाला लागला तर तुम्ही काहीतरी चुकीचे स्टेप घेऊ शकता. नाही तर तुम्ही असं लाईफस्टाईल डिसऑर्डर्स लाईक शुगर, BP आणि महिलांमध्ये तर आजचा मोठा आजारपण आहे PCOD जे पूर्णपणे स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम आहे. तर मग मला असं वाटते की आजकाल स्वतःसाठी पहिलं तुम्ही बघा 1 तास सकाळी आणि नंतर मग समाजकार्यामध्ये जास्ती व्हा कारण ते जास्ती महत्वाचं आहे. तुम्ही जर चांगला असेल तर तुमची प्रोडक्टिव्हिटी चांगला असणार समाजासाठी. तर माझ्यासाठी मी एकच विनंती करते की सगळ्यांनी त्या गोष्टीसाठी जास्ती विचार करावा स्वतःच्या हेल्थवरती. ह्याच्यावरती हेच 2 शब्द सांगून मी शब्द घेतो. धन्यवाद मॅडम. पुढील प्रमुख अतिथींना विनंती करतो की श्री संजीव ढोबळे सरांना आपण बहुमूल्य असं मार्गदर्शन करावं 2 मिनिटात.
व्यासपीठ, मंचावर सर्व मान्यवर, अनुभवरत्न पुरस्कार प्राप्त केलेले सर्व मान्यवर, अनुभव प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य, अनुभव प्रतिष्ठान महिला मंडळाचे सर्व सदस्य आणि अनुभव प्रतिष्ठान प्रेमी आपण सर्व समोर बसलेले व्यक्ती. मी काय जास्त आपला वेळ घेणार नाही, कारण येळवणी सरांनी अगोदर सर्वांना प्रत्येक व्यक्तीच्या अगोदर त्यांचं भाषण होतं, सर्वांनी आपले म्हणणे 2 मिनिटात संपवावे. तर मी आज या अनुभव प्रतिष्ठानचे जे पुरस्कृत करते आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अनुभव प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी यांचं मला इथं बोलवून जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढील प्रमुख अतिथींचं मनोगत सन्माननीय रमेश होनावतकर सरांना विनंती करते की आपण बहुमूल्य असं मार्गदर्शन करावं 2 मिनिटात. या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पुरस्कृत ज्यांना अनुभवरत्न पुरस्कार मिळालेला आहे ते सर्व पुरस्कार मूर्ती आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, अनुभव प्रतिष्ठानचे जे गणमेरी साहेब आहेत त्यांनी मला काही टायमिंगचं बंधन दिलेलं नाही 2 मिनिटात संपव वगैरे, तरी मी 1 मिनिटातच संपवतो. या अनुभव प्रतिष्ठानचा मी स्थापनेपासूनचा सदस्य आहे. त्यांनी अनेक उपक्रम चांगल्या पद्धतीने इथं राबवले. आज अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझी पहिली वेळ आहे, तर आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. मी एम्प्लॉयमेंट एक्शनला सेवायोजन अधिकारी एम्प्लॉयमेंट ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालो. सहसरपूज्य सरांनी जे मुद्दा उपस्थित केला की सोलापूरमध्ये अनएम्प्लॉयमेंट पण आहे आणि उद्योजक पण आहे, थोडंसं याचं ताळमेळ करणं गरजेचं आहे. तर तो प्रयत्न अनुभव प्रतिष्ठान यापुढे करेल आणि सोलापूरच्या नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारासाठी आणि ज्यांना मनुष्यबळ हवं आहे त्यांच्यासाठी हे ते चांगले उपक्रम राबवतील असं मला आशा आहे. त्याच्यानंतर आपले येळमेरी साहेबांनी जे अनुभव प्रतिष्ठानचे सचिव आहेत त्यांनी असं सांगितलं की मी फार लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली, व्हॉट्सअप मेसेजेस केले, पण त्याचं काय फार सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. यासाठी मी एवढं सांगू इच्छितो, मी वपू काळे साहेबांचं अपूर्वाई पूर्वरंग हे सहल म्हणजे प्रवास म्हणण्याचं पुस्तक वाचलं होतं. त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं की ते लंडनमध्ये गेले असताना एका मेळाव्यामध्ये एक तिथलं नाटक बघण्यासाठी गेले होते. नाट्यगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर 5 किंवा जास्तीत जास्त 10 लोक होते. त्यांना वाटले की कदाचित हे प्रयोग रद्द होईल, कदाचित पैसे परत मिळतील आणि मला बाहेर जावं लागेल. तर त्यांनी त्याच्यामध्ये असं वर्णन केलं की आम्ही 5 ते 10 लोक जरी असलो तरी तिथे एक पातळी अभिनय करणाऱ्या व्यक्तींनी एवढ्या मनापासून ते म्हणजे काम केलं की आमच्या बघणाऱ्यांच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभा राहिले. तर अनुभव प्रतिष्ठानला माझी अशी विनंती आहे, आपण कुठेही असं उपस्थिती कमी आहे म्हणून नावामेद राहू नका, तुमचा प्रयत्न चालू राहू द्या. आज 9 लोकांना तुम्ही पुरस्कार दिलेला आहात, याच्या पुढे ही संख्या नक्कीच वाढत जाईल. त्यामुळे याच्यामध्ये नावामेद होण्यासारखं काही नाही. मी आता 70 वर्षाचा तरुण आहे. माझा अनुभव असं सांगतो, अनुभव प्रतिष्ठानसारखे जे काही काम करणारी मंडळी आहेत, तुमच्यासारखे पुरस्कार मिळवणारी मंडळी आहेत, ते कदाचित ह्या 3 सूत्रावर काम करत असतील. देश माझा आहे, या देशातील जे काही फुलं फुलतात त्याचा सुगंध माझा आहे, वारा जे वाहतो या देशामध्ये त्या वाऱ्यातली झुळूक माझी आहे. ही ह्या भावनेतूनच प्रत्येक प्रतिष्ठान, प्रत्येक तुमच्यासारखे व्यक्तिमत्व काम करत असल्यामुळं आपण इथंपर्यंत आलो, येत राहू. यापुढे असंच जास्तीत जास्त लोकांना हे पुरस्कार मिळावं असं मी सर्वांना शुभेच्छा देतो.
आणि एका मिनिटात मी प्रॉमिस केल्यासारखं माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचं नेहमी आम्हाला बहुमूल्य मार्गदर्शन असतं. सरांनी आत्ताच म्हणलं की आम्ही काम करत राहू, नेहमी आम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगच राहत असतो. तेवढ्यात मला एक कविता आठवली सर. इमारत बांधण्यासाठी गवंडीची गरज असते, इमारत बांधण्यासाठी गवंडीची गरज असते, कागदाला कागद जोडण्यासाठी डिंकाची गरज असते, कागदाला कागद जोडण्यासाठी डिंकाची गरज असते, आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी तुमच्यासारख्या थोर लोकांची गरज असते, तुमच्यासारख्या थोर लोकांची गरज असते. केवळ हे शक्य आपले सर्व प्रेक्षक, रसिक व प्रमुख पाहुणे हे नेहमी आम्हाला सकारात्मक ऊर्जा देत असतात. म्हणून मी या गोष्टीवर कायमस्वरूपी तडत असतो. त्यामुळे आपल्या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय उमेश कदम सरांना विनंती करतो की आपण बहुमूल्य असं मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेल्या सर्वांना मानतो. आजच्या सत्कारमूर्तीने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या खूप चांगले अनुभव कथन केले. त्यामुळं प्रमुख पाहुण्यांना किंवा बोलण्यासाठी खूप काम हलकं केलं आहे. तर मी संस्थेविषयी थोडं बोलू इच्छितो. आजच्या काळात याच्या आधुनिक काळात सामाजिक बांधिलकी घेऊन काम करणाऱ्यांची संख्या खूप कमी होत चालली आहे. अशा काळात अनुभव प्रतिष्ठान आहे की ते आपल्या छोट्याशा पण एक दर्जेदार कार्यक्रमातून त्यांनी एक चांगली सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाशी आपण काहीतरी देणं लागतो, त्याची उतराई केली पाहिजे हा विचार घेऊन अनुभव प्रतिष्ठान कार्यरत आहे. म्हणजे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, महिलांसाठी कार्यक्रम असू दे, या माध्यमातून ते समाजासाठी काहीतरी देत राहतात. आजचा हा कार्यक्रमाची पुरस्काराची निवड ही अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे. ते पुरस्कार निवडताना मी जवळून पाहिले आहे की ते किती ह्याच्याप्रमाणे करत होते. आणि जे पुरस्कर्ते आहेत ते अतिशय मेहनतीने आणि कष्टाने पुढे आलेले आहेत. यातील काही पुरस्कर्ते आहेत ते माझ्या खूप म्हणजे जवळचे आहेत, त्यांना मी खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यातील पहिले पुरस्कर्ते म्हणजे आमचे प्रशांत जोशी सर. ऍक्च्युली माझ्या पत्रकारितेची सुरुवातच प्रशांत जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे आणि त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच मी काय आता पत्रकारितेची जी वाटचाल केली आहे तेच त्यांचं योगदान आहे. ते आमच्या गुरुस्थानी आहेत, पण त्यांच्या गौरव सोहळ्यात मला उपस्थित राहता आले हे मी खरं माझे भाग्य मानतो. दुसरे आमचे सहकार्यमूर्ती आहेत ते अनिलजी. अनिलजी आमच्या शेजारचेच आहेत, कारण त्यांचं ऑफिस आणि आमचं देव मराठीचं कार्यालय एकाच बिल्डिंगमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्याशी नेहमी बोलणं, संवाद होत राहत आहे. अनिलजी म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. म्हणजे स्पाइस अँड आईसचा व्याप सांभाळत क्रिकेट असू दे, संगीत असू दे, लेखन, इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून ते सगळ्या क्षेत्रात ते वावरत असतात. एकदम असे खूप कमी व्यक्तिमत्व असतात. आणि तिसरे व्यक्ती म्हणजे आमच्या अश्विनीताई. अश्विनीताईंनी इतक्या अडचणीतला तोंड देत पत्रकारिता, नाट्यक्षेत्र आणि सांस्कृतिक चळवळीत आपली स्वतःची एक वेगळी इमेज उभा केली आहे. आणि अश्विनीताई तळवळकर म्हणल्यानंतर असं एखादाच व्यक्ती असेल की ते ओळखणार नाही असा त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा आहे. याशिवाय इतर जे आहेत, गोटे मॅडम, बिराजदार सर, धर्माधिकारी मॅडम, ठेंगील सर, सिरसिकर सर, आवडे सर यांनीही आपल्या कर्तृत्वाने आपल्या समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या सर्व सत्कार मूर्तींचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. अनुभव प्रतिष्ठानचे एक खूप छान ब्रीद आहे. खरा धर्म म्हणजे प्रेम, सहानुभूती, आत्मीयता, सहृदयता, समानता आणि बंधुभाव हा विचार घेऊन ते वाटचाल करत आहे. कार्यक्रम किंवा हा पुरस्कार सोहळा हा निमित्त आहे. यातून काय हे माणसं जोडणे, नवीन विचार घेणे हा भाग असतो.
आणि हे काम ते खूप नेटाने करत आहेत. आणि हे असाच त्यांनी घेतलेला समाजाचा वासा असाच अखंडित पुढे राहावं ही मी त्यांच्या सदिच्छा व्यक्त करतो. मला या कार्यक्रमासाठी बोलल्याबद्दल अनुभव प्रतिष्ठानचे नागन सुरे बायकटे साहेब यांचे मनापासून धन्यवाद म्हणतो. सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द. धन्यवाद सर. सर्व पुरस्कार मूर्तींना मी विनंती करते की आपण आभार प्रदर्शन झाल्यानंतर ग्रुप फोटो सेशन होणार आहे. आपण येताना ट्रॉफी, शाल आणि सन्मानपत्र व्यासपीठाकडे यायचे. आभार प्रदर्शनासाठी मी अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय महेश बायकट्टी यांना विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावं. सर्वप्रथम सर्व पुरस्कारकर्त्यांचं इथं मी अनुभव प्रतिष्ठानतर्फे अभिनंदन करतो. आणि आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून श्री देगावकर मॅडम, उमेशजी कदम सर, संजीव ढोकळे सर व आमचे रमेश उमाबादकर साहेब यांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद मानतो, आभार मानतो. तसेच सर्व पुरस्कारकर्ते व त्याच्यासोबत आलेले सर्व प्रेक्षक असतील, आमचे सल्लागार असतील, ज्येष्ठ नागरिक हे कार्यक्रम उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व आभार मानतो. आणि ह्या कार्यक्रमाचे पुढचं नियोजन मी गणेश यांच्याकडे देतो. धन्यवाद सर. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करतो. पुरस्कारकर्त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचंय. सन्मानपत्र, शाल व ट्रॉफी घेऊन आपण इथं ग्रुप फोटो सेशन करणार आहोत. सर्वांनी त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायचा आहे सर्व पुरस्कार मूर्तीसाठी. शिवानंद सर्व पुरस्कर्ता मूर्तींना विनंती आपण व्यासपीठाकडे यायचे. सन्मानपत्र, शाल व ट्रॉफी आपण परिधान करून इकडे यायचंय. यावर्षी अनुभव रत्न पुरस्कार साठी निवड झालेल्या प्रत्येक व्यक्तीने समाज हितासाठी केलेले काम म्हणजे 1000 लोकांसाठी एक प्रकाश वाटच आहे. त्यामुळे या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सगळ्यांनी त्याचे जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन व स्वागत करायचंय. थोडंसं इकडे